एका व्यक्तीकडे तो पेपर गेलेला आहे। तथापि पारदर्शितेकरता एमपीएससीने पूर्ण परीक्षा रद्द केली। या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढं काम केलं तेवढं पूर्वी कधी झालेलं नाही। 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। पहिल्यांदा तर कोणीही असो आणि कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली आणि होईलच। एमपीएससीच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत हे शासनाचे मत आहे। खरं तर या परीक्षेमध्ये जो काही पोलीसचा रिपोर्ट आलेला आहे हा काही मास पेपर फुटलेला नाही। पर्टिक्युलरली एका व्यक्तीकडे तो पेपर गेलेला आहे। तथापि पारदर्शितेकरता एमपीएससीने पूर्ण परीक्षा रद्द केली हे महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये विशेषतः परीक्षेच्या संदर्भात रिफॉर्म्स करण्याकरता एक समिती आपण तयार केली आहे। एमपीएससीलाही अंतर्गत रिफॉर्म्स करण्याची विनंती आपण केलेली आहे। यापुढच्या सगळ्या परीक्षा या पारदर्शी पद्धतीने झाल्या पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे। त्याकरता एमपीएससीला पाहिजे ती मदत ही राज्य सरकार करणार आहे। परीक्षेमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नये म्हणून जी कमिटी केली आहे ती कमिटी आता सगळ्या विभाग स्तरांवर जाऊन विद्यार्थी, शिक्षक आणि यातले जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून एक फुलप्रूफ अशा प्रकारची पद्धत आपण तयार करणार आहोत की ज्याच्यातनं भविष्यातल्या परीक्षा या चांगल्या झाल्या पाहिजेत। हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे। पण हे होत असताना काही लोक केवळ याच्यावर जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाहीये। खरं म्हणजे नवनाथ बन यांनी हा नेमका कोणाचा कार्यकर्ता आहे हे अनेक फोटोंसहित दाखवून दिलेलं आहे। त्याची पार्श्वभूमी आता सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे विनाकारण याच्यावर राजकारण करू नये असं माझं मत आहे। राज्य सरकारने मात्र हे आता मनावर घेतलेलं आहे। पुढच्या परीक्षा पारदर्शित झाल्या पाहिजेत या दृष्टीनं व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत। नेपाल में सदी की सबसे बड़ी त्रासदी आई है। आंदोलनावर ठाम आहे। 29 तारखेला जे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं त्या आंदोलनावर ते ठाम आहेत असं त्यांनी सांगितलं। बघा असं आहे की त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यावर सगळी कारवाई आम्ही केली आहे। पुढे देखील आम्ही करतो। चर्चा त्यांच्याशी चाललेली आहे। मला विश्वास आहे की आमची चर्चा करणारे जे काही सगळे प्रतिनिधी आहेत ते सरकारच्या घेतलेल्या जे काही निर्णय आहेत ते निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवतील। मी एवढंच सांगतो या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढं काम केलं तेवढं पूर्वी कधी झालेलं नाही। 2014 नंतर 2026 पर्यंत आमची जी महायुतीची सरकार आहे त्या सरकारनेच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत। हे मात्र सर्व मराठा समाजाला देखील माहिती आहे। अजून काही घेण्याची आवश्यकता असेल तर ते देखील आम्ही घेऊ। आज मुंबईतल्या ऑटो चालक, टॅक्सी चालक संघटनेने माझी भेट घेतली आणि हाजी अराफात यांच्या नेतृत्वात ही भेट झाली। त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा तर हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जुजबी मराठी का होईना हे आलं पाहिजे याचं आमचं पूर्ण समर्थन आहे आणि ते शिकण्याचा प्रयत्न आम्ही करतो। कशा पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केला हे देखील त्यांनी सांगितलं आणि भविष्यातही हा प्रयत्न आम्ही करत राहू। पण वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक
आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील. त्यामुळे ते जर स्वतःहून समोर आलेले आहेत तर त्यांना वेळ देणं हे गरजेचं होतं आणि म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.